येसूबाई, सूनबाई, मातोश्री, आपण वर्दी दिली असती तर आम्हीच आलो असतो. धीर धरवला नाही थोरल्या बाई साहेबांना. म्हणाल्या आत्ताच्या आत्ता चला. हो, आम्हीच ठरवलं. म्हटलं तुम्ही एवढं मोठं पद मिळवलंय, आऊ साहेबांची जागा घेणार, तर आपणच जावं आणि सुनबाईंचं तोंड गोड करावं. या बसा. गोड झालं आज. आमच्या सुनबाईंचा मान मरातब झाला. हीच गोष्ट आमच्यासाठी सगळ्यात मोठी. मान मरातब झाला मातोश्री, पण तो तुमच्या आशीर्वादामुळे. आमचे आशीर्वाद आहेतच हो, पण लहानपणापासून तुम्ही वेगळ्याच आहात. तुम्ही सदैव स्वराज्य, महाराज, रयत याचाच विचार करत आलाय. ती तर आऊसाहेबांची शिकवण. येसूबाई, तुम्ही लहान होता. आग्र्याहून आल्यानंतर महाराजांनी शंभूराजेंच्या मृत्यूची खबर सांगितली होती. किती सोसलं होतं तुम्ही, पण तेव्हाही कणखरपणा तोच होता. तुमच्यात हे सगळं आई जगदंबेच्या कृपेने आलंय. भय भीती नाहीच तुम्हाला. युवराजांना स्वतंत्र कारभार सांगितला आणि तुम्हाला दिली शिक्के कट्यार. शिक्के कट्यार दिली, पण आमचा अनुभव कमी. तुम्ही पाठीशी असाल तर त्याची चिंता नाही. आम्ही आहोतच, पण आता महाराजांनाही तुमची मोठी मदत होईल बघा. पण थोडी भीती वाटते. आता सावध राहावं लागेल. जगदंबेचं नाव घ्या आणि कामाला सुरुवात करा. आई भवानी, मोठी संधी मिळाली बघ युवराजासनी. नाही, संधी मिळाली खरी, पण युवराज जमादार खाण्यावर रमतेल असं मला नाही वाटत बघ. का? अरे त्यांना तलवार प्यारी, म्हणजे त्यांच्याकडे हे काम नाजूक होईल. अरे बाबा, कंची बी कामं सांगतेस नाही, करणार म्हणजे करणार, आणि महाराजांचा शब्द आहे. पण मी तुला पैजावर सांगतो बघ, नाही जमणार. लाव पैज. 6 महिने जर युवराजांनी जमादार खाण्याची जबाबदारी नीट पार पाडली तर माझ्या वस्तीवर तुला एक कोंबड. हा, पण जर जबाबदारी पार नाही पाडली तर म्या बकरा मारतो. अरे समजलंच काय? निघालात? हो, थांबायला फुरसत कुठे आम्हाला? तरीही थांबावं लागेल. ही आज्ञा समजायची की विनंती? युवराज्ञी म्हणून आज्ञा, आणि तुमची येसू म्हणून विनंती. मग बोला. आज्ञा आणि विनंती दोन्ही मान्य. एका गोष्टीचा सोक्षमोक्ष लावायचा होता. कुठल्या गोष्टीचा? गोदावरी जवळ तुमची कोणती वस्तू आहे याचा. युवराज, तुमची कोणती वस्तू असेल तिच्याकडे? तिलाच विचारा.
तुम्हाला खरंच माहित नाही? आम्हाला जर माहित असतं तर तुम्हाला सांगितलं नसतं आम्ही. येसू, तुमची शपथ आम्हाला काहीच ठाऊक नाही. उद्या बोलावतो तिला. असा खास निरोप पाठवून बोलवू नका. जाता येता सहज विचार. नाही, तसं नाही, पण धारात्यासारखी टोकते आम्हाला. काय टोकते? ती म्हणते आपल्या माणसाची पायाखालची माती असेल तरीही ती कोणाला देऊ नये. घोटाळे होतात. मातीमुळं घोटाळा? हो, तुम्हाला नाही कळायचं ते. बर, बोल. युवराज, पण काय असेल हो ती वस्तू? असेल माती. माती? धाराऊ म्हणते ना. आणि हो, धाराऊला पण बोलवा. पण धाराऊ तर नाहीये ना इथे? इथेच आहे. जाणार होती कापूरहोळला, पण नाही गेली. बर, आम्ही येऊ? हो, पण येसू, नका एवढा विचार करू. ती वस्तू गोदावरीसाठी असेल मौल्यवान, पण आमच्यासाठी गौण असेल. असंही असतं? हो तर. आता हेच बघा, आबासाहेबांच्या घोड्याचा नाल म्हटलं तर किती साधी गोष्ट, पण लोक तो नाल देव्हाऱ्यात ठेवतात, त्याची पूजा करतात. आमची तेवढी पात्रता नाही, पण कधी कधी लोक देतात तसा मान. त्यामुळे जास्त विचार करू नका. ते काही का असेना, उद्या मी गोदावरीला बोलावतो. आपण थांबावं. पाहू. राम राम. राम राम. बोला. पण तो ओळखलं का? आम्ही आडमाळ्याचे पाटील. कडू पाटील. वय वय वय, रूपाची कडू पाटील आम्ही. बोला, काय काम काढलं? काम म्हणजे हेच की युवराज असते काळूबाईच्या जत्रेला आवतण द्यायला आलो होतो. जत्रेचा अवतार? अहो, तुमची लाख इच्छा आहे हो, पण युवराजांना कुठे सवड आहे? आताच त्यांनी स्वतंत्र कारभार सुरू केलाय. पर आमची भेट तर घडवून द्या. मी नाही म्हणालो ना. अहो, आता मोहिमेची तयारी सुरू आहे. पुढच्या वर्षी बघू. अहो, पण पुढच्या वर्षाला म्हणजे? देव एका जत्रेनं म्हातारा होत नाही. पर गावची तशी इच्छा आहे की युवराजांची पाय गावाला लागावं म्हणून. पण आडमाळ लांब, त्यांच्या सुरक्षेचं काय? वर जाण्या येण्याचा रस्ता निर्धोक पाहिजे. तुम्ही घेताय हमी? पंत, तुमचं समज म्हणणं आम्हाला पटतंय हो. पटतंय ना? मग बरं झालं. भेटू पुढच्या वर्षी. हो, पर मी गावामोर काय तोंड दाखवणार? त्याला नाईलाज आहे. काय, मलाही वाटतं युवराजांनी जावं, पण या घडीला ते मुमकिन नाही. पंत, आमचं गाव लई निष्ठावंत, पहिल्यापासून महाराजांसोबतच आहे. मी बोललो का तुमच्याबद्दल? तसं नाही पंत. ओ, प्रतापगडच्या लढाईमध्ये आमच्या गावातलं 200 गडी होतं त्या ठिकाणी, आणि अफजल खानाच्या 500 माणसाला कापलं होतं त्या वेळेला. पुस्तकाचं शिवाजी महाराजांनी कौतुक बी केलं होतं आणि स्वतःच्या हातानं हर एकाच्या डोईला पटकं बी बांधलं होतं. काय तुमच्या गावानं केलेला पराक्रम हा युवराजांना ठावे असेलच असे नाही. अहो, ती नवी पिढी, तुमच्या गोष्टी आता जुन्या झाल्या, त्यामुळे हे उगाळत बसण्यात अर्थ नाही. बाईजी,
बोला. मी युवराजनींच्या महालातून आलोय. अगं बाई, तुम्हासनी बोलवलंय. ठीक आहे, येतो म्हणून सांगा. पण येताना कंची तरी वस्तू आहे तुमच्याजवळ, ती बी घेऊन यायला सांगितलंय. बरं, घेऊन येतो म्हणा. येतो मी. आता निघू म्हणता? हो या, म्हणजे दिवस मावळायच्या आत घरी पोहोचा. चला. युवराज येत आहेत. युवराज, आम्ही आडमाळचं कडू पाटील. कडू पाटील म्हणजे रूपाजी कडू पाटील, बरोबर ना? वय 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 युवराज. आणि हे दामाजी शेडगे. बोला, कसं काय येणं केलं? जत्रेचं अवतन द्यायला आलो होतो. उद्या तुम्ही गावात आपली पायधूळ झाडावी असं गावाची इच्छा आहे. पाटील, अहो काळूबाईच्या छबिन्यात गुलाल उधळायला कुणाला आवडणार नाही? जरूर येऊ आम्ही. गाव धन्य होईल. पाटील, ज्यांनी काळूबाईच्या नावानं तलवार उपसली आणि प्रतापगडाच्या झुंजीत 500 गनिमांना कंठस्नान घातलं, त्या शूरवीरांच्या गावात आम्ही येणार नाही? नक्कीच येऊ. युवराज, एवढी जानकारी ठेवलीत तुम्ही. आमच्या सांडल्या रक्ताचं सार्थक झालं बघा. वय आज्ञा असावी. पुढची तयारी करायची आहे. तयारी करा, पण जाण्यापूर्वी 2-2 घास खाऊन जा. नाही नाही, आम्ही सोबतीला आणली की भाकरी? आणलीये? हो हो, आणली आहे. मग त्या भाकरी आम्हाला, आम्ही ती खातो. पाटील, न आणलेली भाकरी किती शोधली तरी नाही सापडणार. अनुमान करू नका. 2-2 घास खाऊन घ्या आणि मगच गड उतरा. आणि युवराज म्हणून आमची आज्ञा समजा. जी जी युवराज. सोडू नका यांना जेवल्याशिवाय. छे छे, असं कसं सोडेल? या पाटील, कारभारी यांना घेऊन पुढे जा. जी. रूप आहे महाराजांसारखं आणि मन आहे आऊसाहेबासारखं. पंत, आज दिवसभरात फिरकला नाही तुम्ही सदरेवर? अहो सवडच मिळाली नाही. का? अहो का काय, आता तुमच्या समोरच युवराजांनी सांगितलं ना त्यांना जेवायला घेऊन जा म्हणून. बसवली पंगत त्यांची. तसा शिरस्ताही आहे आपला. लांबून आलेला माणूस 2 घास खाऊनच गेला पाहिजे. बरं झालं. ह्या सगळ्या सरबराहीत दिवस गेला आणि असल्या कामाची सवय नाही ना आपल्याला. खूप दांदल होते. पण पंत, अहो त्यासाठी कारभारी आहे, बक्कळ नोकर आहेत. तुम्ही का गेलात तिथे? गेलो होतो, पण नंतर नाराजी नको ना. पण रावजी, एक गोष्ट राहून राहून वाटते. काय? मंत्री असून दुय्यमपणा जाणवू लागलाय. पद आहे मोठे, पण निर्णयासाठी युवराजांचं तोंड बघायला लागणार. ते होणारच पंत आता, कारण महाराजांनी स्वतंत्र कारभाराचा अधिकार दिलाय त्यांना. पण आता प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडून मंजूर होऊन आल्याशिवाय आपल्याला कारवाई करता येणार नाही. पण त्यात वाईट काय? स्वराज्याचा गाडा जो आज चौखूर धावतो ना, त्याला खीळ बसणार. पंत, मला तर असं वाटतं की युवराजांची बुद्धी आणि जोश हे जर आपल्या निर्णयामागे असेल ना, तर स्वराज्याचा गाडा चौखूर नाही, चौटाप उधळेल. पण माझा अनुभव हेच सांगतोय, जिथे मंत्र्यांच्या शब्दांना किंमत नाही ना, तिथे वाळूत चाक रुतणारच. मी नाही सहमत याच्याशी. जमीन मोजलेला माणूस आहे मी. जमिनीला माणसात आणणारा हा अनाजी पंत आहे. जमिनीतलाच काय, पण माणसातला सुद्धा पड ओळखून काढू शकतो. त्यांच्यातला कस ओळखतो मी. काय पेरावं, किती पेरावं, काय उगवेल आणि उगवले तर किती तग धरेल, हे ओळखतो मी.
याची प्रचिती येईलच तुम्हाला. गोदावरी, आई, काय चाललंय तुझं गोदावरी? काही नाही आई. मग हे हातात काय? आहे माझं गुपित. तुझं की युवराजांचं? हा, म्हणजे युवराजांचंच. मला जायला हवं आई. निरोप आलाय. ऐकलाय मी तो. ऐकलास? तू युवराज्ञींकडे जाणार असशील तर बाई नको जाऊस. का गाई? सांगितलं ना, नको जाऊस. मला जायला पाहिजे. मी जाणार. गोदा, तुझ्या बाबांना नाही आवडणार तू तिकडे गेलेलं. आई, मी ही जाणार आणि येणार. अगं पण कशाला? यांना कळलं तर वाद उभा राहतो. मग महत्वाची वस्तू द्यायची युवराजांना. मी देऊन येते. वस्तूच द्यायची ना, मग परसूकडून पाठव ना. नको नको, वस्तू मीच देणार. एवढ्या वर्षांपासून जपून ठेवली मी ती वस्तू. ठेवाच आहे तो मलाच दिला पाहिजे. आणि युवराजांची वस्तू अशी कोणाबरोबर पाठवणं बरं दिसतं का? मी देऊन येते. वाट पाहत असतील. बघ बाई, मला तर तुम्हा बाप लेकीच्या वादात माझा जीव कासावीस होतो. तुला ते बोलतात आणि मला नाही ऐकवत ते. नको एवढी काळजी करू. मी वाऱ्याच्या नाही, युवराजांच्या वेगाने जाते आणि परत येते. आता युवराजनी येसूबाई सुद्धा वाट बघताय. आता येईलच गोदावरी. युवराज, कोणती वस्तू असेल हो तिच्याकडे? युवराजनी कोणती वस्तू आहे याविषयी आम्हाला सुद्धा उत्सुकता आहेच, पण यापुढे थांबणं आम्हाला शक्य नाही. युवराज, थोडं थांबावं, थोडा धीर धरावा. येसू अहो, आडमाळ गावचे लोक आमची वाट बघत असतील. आम्ही गेलो नाही तर विरस होईल त्यांचा. आम्ही शब्द दिलाय त्यांना. म्हणजे आम्ही गोदावरीला बोलावलंय याला काहीच महत्व नाही का? आहे, पण तुमची गोदावरी काही येणार नाही. येणार? का नाही येणार ती? यायचं असतं तर एव्हाना आली असती ना, पोहोचली असती. अहो, निघाली असेल हो, वाटेत असेल. आम्ही इकडे गोदावरीची वाट बघत बसायचं आणि तिकडे आडमाळ गावचे लोक आमची वाट बघत बसलो. छबी नाही तिकडे. येतो आम्ही. युवराज, तुमची वस्तू घेऊन येणारे गोदावरी. मग तुम्ही घ्या ना ती वस्तू. येसू, आम्हाला अशा छोट्या मोठ्या गोष्टीत अडकवू नका. युवराज्ञी आहात तुम्ही, निर्णय घ्या. पण तुम्ही असताना ती वस्तू बघणं होईल. आज राज्याभिषेकापासून तिने ती वस्तू जपून ठेवली. म्हणजे नक्कीच काहीतरी महत्वाची वस्तू असणार ना. असेल महत्वाची, पण तुम्हीच बघून घ्या ना. येसू, तुम्ही आणि आम्ही काही वेगळे आहोत. आता इजाजत द्या, येतो.
तुम्ही थोड्यासाठी गडबड करताय. येसू लांबचा पल्ला गाठायचा आहे. परंतु आम्ही तुम्हाला कालच सांगितलं होतं आज गोदावरी येणार आहे. मग तरी सुद्धा तुम्ही आडमाळच्या लोकांना का हो म्हणाला? बरं, या पुढं ध्यानात ठेव. हं? आता तुम्ही गोदावरीला भेटा, आम्ही काळूबाईच्या भेटीला जातो. आडमाळच्या जत्रेच्या निमित्तानं युवराजांनी काढता पाय तर घेतला नाही ना?